राजकारण कार्यकर्त्यांसाठी की कुटुंबासाठी, महाराष्ट्रातील घराणेशाही, पक्षफुटी आणि वारसदारांचे राजकारण. नमस्कार मित्रांनो, मी सचिन खानेकर सचिन लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या मनाला स्पर्श करणारा आहे. प्रश्न साधा आहे, राजकीय पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता मोठा होतो का, की शेवटी तिकीट, पद आणि सत्ता नेत्यांच्या मुलांनाच मिळते? भारतीय राजकारणात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही हा काही नवीन विषय नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुढे आणले गेले आहे. काहींनी स्वतःच्या कर्तृत्वावर यश मिळवले, तर काहींवर फक्त आडनावाच्या जोरावर संधी मिळाल्याचे आरोप झाले. आज आपण पाहणार आहोत की घराणेशाही म्हणजे नेमकं काय, कार्यकर्त्यांमध्ये त्याबाबत नाराजी का निर्माण होते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराणेशाहीमुळे भारतातील अनेक राजकीय पक्ष कशा प्रकारे विभागले गेले. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याने पक्षासाठी 20-25 वर्षे संघर्ष केला, आंदोलने केली, निवडणुकांमध्ये मेहनत घेतली, पक्षाचा ध्वजवाहक म्हणून काम केली, तर त्याला एक अपेक्षा असते, एक दिवस आपल्याला संधी मिळेल. पण अनेक वेळा वास्तव वेगळे असते. जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ येते, तेव्हा मंत्रिपद वाटण्याची वेळ येते, जेव्हा खासदार किंवा आमदार निवडण्याची वेळ येते, तेव्हा अनेकदा पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मुलांना, मुलींना, पुतण्यांना किंवा इतर नातेवाईकांना प्राधान्य दिले जाते. यालाच सामान्य भाषेत घराणेशाही म्हटले जाते. महाराष्ट्रातील काही मोठी उदाहरणे पाहूयात. सर्वप्रथम पवार कुटुंब. शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणात मोठे स्थान निर्माण केले. आज त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्याचप्रमाणे पवार कुटुंबातील अनेक सदस्य सक्रिय राजकारणात आहेत. याबाबत विरोधक सातत्याने प्रश्न विचारत असतात. पक्षात अनेक सक्षम कार्यकर्ते असताना नेतृत्वाच्या सर्वोच्च पातळीवर कुटुंबातील सदस्यच का दिसतात? दुसरे उदाहरण ठाकरे कुटुंबाचे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. पुढे पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आणि आता आदित्य ठाकरे हे पुढील पिढीचे प्रमुख नेतृत्व म्हणून समोर आले. अनेक शिवसैनिकांचा प्रश्न असा असतो की दशकानुदशके संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही नेतृत्वाची समान संधी मिळायला नको का? तिसरे उदाहरण मुंडे कुटुंबाचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना राजकारणात मोठ्या संधी मिळाल्या. निश्चितच त्यांचे स्वतःचे राजकीय कर्तृत्व आहे, पण त्याचवेळी काही कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रश्न कायम राहतो की अशी संधी सामान्य कार्यकर्त्यांना मिळाली असती का? अलीकडच्या काळातील काही उदाहरणेही चर्चेत राहिली आहेत. आता आपण छगन भुजबळ यांच्या कुटुंबातील समीर भुजबळ यांचा विषय घेऊ. समीर भुजबळ यांना मोठी राजकीय भूमिका मिळावी यासाठी प्रयत्न होत असल्याच्या चर्चा झाल्या. त्याचप्रमाणे अब्दुल सत्तार यांच्या मुलांनाही स्थानिक राजकारणात पुढे आणण्याचे प्रयत्न झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यातून पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो, कार्यकर्त्यांना संधी की वारसांना संधी? पण मित्रांनो, घराणेशाहीचा परिणाम फक्त कार्यकर्त्यांवर होत नाही, अनेक वेळा त्याचा परिणाम संपूर्ण पक्षावर होतो. सोनिया गांधी यांच्या पुत्रमोहापायी संपूर्ण काँग्रेस पक्षाची वाताहत झाली. राहुल गांधींचं राजकीय करिअर करण्याच्या नादात काँग्रेस पक्षाचंच करिअर बर्बाद झालं. इतिहास सांगतो की भारतातील अनेक राजकीय पक्ष नेतृत्वाच्या आणि वारसदारांच्या प्रश्नावरून कमकुवत झाले, विभागले गेले किंवा त्यांच्यात मोठी बंडाळी झाली. चला काही उदाहरणं पाहूयात. सर्वात पहिलं उदाहरण शिवसेना. शिवसेना हा महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली पक्ष. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढला, पण कालांतराने पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. 2022मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झाले. या बंडामागे अनेक राजकीय कारणे होती, परंतु बंडखोर नेत्यांनी वारंवार असा आरोप केला की पक्षामध्ये काही मोजक्या लोकांभोवती निर्णय प्रक्रिया केंद्रित होत आहे आणि जुन्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळत नाही. यामुळे पक्ष 2 गटात विभागला गेला. दुसरे उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवार यांनी उभारलेला पक्ष.
वर्षानुवर्ष अनेक नेते पक्षात काम करत होते, पण पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत अनेक चर्चा होत राहिल्या. एका बाजूला सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले जात होते, दुसऱ्या बाजूला अजितदादा पवार यांचा प्रभाव वाढत होता. अखेरीस 2023मध्ये अजित पवार यांनी स्वतंत्र भूमिका घेतली आणि पक्षात मोठी फूट पडली. फुटीची कारणे अनेक असली तरी नेतृत्व आणि वारसदाराचा प्रश्न चर्चेत राहिला. मित्रांनो, हे लक्षात घ्या की प्रत्येक पक्ष फुटीमागे फक्त घराणेशाहीच कारणीभूत नसते. सत्ता, पदे, विचारधारा, आघाड्या, महत्त्वाकांक्षा आणि राजकीय समीकरणे ही देखील महत्त्वाची कारणे असतात. पण जेव्हा कार्यकर्त्यांना वाटू लागते की सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांच्यासाठी बंद आहे, तेव्हा नाराजी वाढते. नाराजी गटबाजीत बदलते, गटबाजी बंडात बदलते आणि बंड अनेकदा पक्ष फुटीत बदलते. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया. नेत्याचा मुलगा किंवा मुलगी राजकारणात येऊच नये का? अजिबात नाही. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला राजकारणात येण्याचा समान अधिकार देते. म्हणून कोणाचाही मुलगा किंवा मुलगी राजकारणात येऊ शकतो. खरा प्रश्न त्यांच्या प्रवेशाचा नाही, तर संधीच्या समानतेचा आहे. जर एखाद्या कार्यकर्त्याला 25 वर्ष काम करूनही संधी मिळत नसेल आणि दुसरीकडे फक्त आडनावामुळे तिकीट मिळत असेल, तर लोकशाहीच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असते? आडनावाची नाही, पैशाची नाही, कुटुंबाची नाही, तर कार्यकर्त्यांच्या विश्वासाची असते. ज्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना वाटते की मेहनत केल्यास आपणही सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकतो, तो पक्ष अधिक मजबूत होतो. पण ज्या पक्षामध्ये पदे आणि तिकिटे काही मोजक्या कुटुंबापुरती मर्यादित राहतात, त्या पक्षामध्ये असंतोष वाढू लागतो. आणि इतिहास सांगतो, अनेक मोठ्या पक्षांच्या संकटामागे नेतृत्वाचा आणि वारसदाराचा प्रश्न थेट किंवा अप्रत्यक्षपणे उपस्थित राहिलेला आहे. आता मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. राजकारणामध्ये पुढचा नेता कोण असावा? नेत्याचा मुलगा की कार्यकर्त्यांमधून घेतलेला नेता? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सच इन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. नमस्कार.